विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ आर एस या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवरती आपण तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचं कंटेंट पुरवणार आहोत। तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विना कानामात्रेचे 4 अक्षरी शब्द शिकवणार आहे, सांगणार आहे। कारण आपले 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्दाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे। प्लेलिस्टमध्ये मराठी वाचन कोर्स म्हणून एक आपलं जे प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता। दुसरी प्लेलिस्ट आपली इंग्लिश वाचनची आहे, त्यामध्ये आपण जो सिलेबस टाकणार आहोत त्याचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा व्हिडिओ आहे मराठी विना कानामात्रेचे 4 अक्षरी शब्द। तर मी ज्या पद्धतीने शिकवतो ते तुम्ही लक्ष द्या आणि त्यानंतर मी तुम्हाला काही होमवर्क देणार आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये लक्ष देऊन शब्द पहा। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ, ठीक आहे। तर मी आज तुम्हाला विना कानामात्रेचे 4 अक्षरी जे शब्द इथे लिहून देणार आहे, त्यामध्ये काही शब्द खूप जुन्या पद्धती म्हणजे आपलं जे देवनागरी भाषा असते मराठी, तीही तुम्हाला अवगत झाली पाहिजे। आता तसं पाहायला गेलं तर बरेच शब्द आहेत। मी उदाहरण म्हणून एक शब्द सांगतो की हा शर्ट आहे। आपण मॅक्झिमम मराठीमध्ये पण इंग्लिशचे खूप सारे शब्द वापरतो दैनंदिन जीवनामध्ये। तर हा जो शर्ट आहे, कोणी शर्ट म्हणतं, कोणी आंगडं म्हणतं, ठीक आहे, कोणी कुर्ता म्हणतं। तर त्या पद्धतीने मग देवनागरीमध्ये एका शब्दाला असे बरेच शब्द एका वस्तूसाठी वापरले जातात। तर त्या पद्धतीने काही शब्द जुने येतील, नाही समजले तर मी ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार, ते डिटेलमध्ये सांगणार आहे, ओके। तर ठीक आहे, पहिला शब्द मी इथे लिहिणार आहे तो म्हणजे अलगद। अलगद आपण म्हणतो ना, अलगदपणे उचलून इकडे ठेवावे, जसे काचाचे भांडे। अलगदपणे ठेवल्यानंतर काय होतं, व्यवस्थितपणे तो ठीक राहतं। पण जर उचलून इकडे आदळलं तर काय होईल, फुटून जाईल। त्यामुळे शब्द आहे अलगद। पहिला शब्द अलगद, ठीक आहे। हा, अलगद बघा, 4 अक्षरी विना कानामात्रेचा। कानामात्रा आहे का, नाही, तर अलगद। अलगदचे तुम्ही बरेच सेंटेन्स वाक्य बनवू शकता, ते तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे। शब्द मी देणार आहे, प्रॅक्टिस तुम्ही करायची, त्यामध्ये तुम्ही वाक्य बनवायचे, तेही विना कानामात्रेचे। तेही मी पुढे शिकवणारच आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला विना कानामात्रेचे वाक्य। पण अगोदर आपण शब्द शिकूया, ठीक आहे। अलगद, बरं तुम्हाला वाक्य बनवणं अवघड वाटतंय का? वाटतंय का? नाही, विना कानामात्रेचे बनवायचे। आता मी तुम्हाला परत एक शब्द सांगितला या वाक्यामध्ये, काय? ओके, बरोबर आहे, तुमच्या लक्षात आलं। अवघड, हा पण विना कानामात्रेचा शब्द आहे, अवघड है का नाही? 4 अक्षरी विना कानामात्रेचा शब्द अवघड। मी तुम्हाला असेच हिंट देऊन शब्द देणार आहे, तो तुम्ही कॅच करायचा, पकडायचा आहे आणि तुमच्या लगेच लक्षात येईल, ओके। आता ज्या पद्धतीनं सुतारकाम जे करतात ना, त्यांच्याकडे करवत असते, तिचा आवाज कसा येतो, कर 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 कर, है का नाही? 4 अक्षरी शब्द आहे विना कानामात्रेचा, कर कर। अलग लक्षात, हे अशा पद्धतीनं, कारण ठीक आहे, आता करवत असते, पण करवत काय कापते, काय कापते, लाकूड कापते। लाकूड कसं असतं, मऊ असतं का नाही गादीसारखं? आई येड झाली का? अरे कणखर असतं। कसं असतं लाकूड, कणखर असते। भेटला आपला पुढचा शब्द, कसा आहे, कणखर। पुढचा शब्द आपला कसा आहे, कणखर, है का नाही? कणखर, विना कानामात्रेचा कणखर, ठीक आहे। आता तुम्ही ज्यावेळेस फिरायला जाता, है का नाही, आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायला जायचो, तिथे एक झरा व्हायचा, कसा व्हायचा, खळखळ व्हायचा। आम्हाला ताण लागली, आम्ही त्याच्यातलं पाणी प्यायचो। मग तुम्हाला याच्यामध्ये कोणता शब्द सापडते सांगा बरं? खरं सांगतो बरं का वाक्य, हां, प्रॅक्टिकली, पण त्याच्यातून आपल्याला शब्द पण प्रॅक्टिकली घ्यायचा। कोणता? खळखळ। झरा कसा होतो, खळखळ। पुढचा शब्द बघा, खळखळ, खळखळ, हे का नाही? 4 अक्षरी विना कानामात्रेचा शब्द खळखळ, ठीक आहे। आता एकदा काय झालं, मी झोपलो होतो आणि उंदीर आला, टेबलमध्ये शिरला, ठीक आहे। तर उंदराने काय केलं, उंदराने याच्यामध्ये शिरला, कशामध्ये, टेबलामध्ये। मग तो काय करू लागला, टोकरू लागला, पण टोकरता तो मध्येच उड्या मारायचा। मग मला आवाज कसा यायचा, खट 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 खट। आता पुढचा खवरला शब्द, हां सॉरी, खळखळला राहिलं ना, हां, तर पुढचा शब्द काय आपला, खट खट। आवाज कसा येत होता मला, खट खट। सापडला आपला पुढचा शब्द, खट खट। मग काय झालं, झोपेची गडबड उडाली,
झोपच झाली नाही. आलं लक्षात? मग काय झालं? गडबड. पुढचा शब्द काय आपला? गडबड. तुम्ही गडबड करायची नाही. तुम्ही शांततेत व्यवस्थित बिना काना मात्राचे वाक्य बनवायचे मी दिलेल्या शब्दाचे आणि कमेंटमध्ये कळवायचे बरं का. आता मी पुढचा शब्द घेणार आहे. आलं लक्षात? कोणता? जातं कसं दळलं जातंय? दळण दळतो ना आपण आजीनं. आता तुम्ही विसरून गेला असताल हो, पण जुन्या लोकांना विचारा, दळण कशावर दळलं होत पहिले, कसं दळलं जायचं? तर जात्यावर दळलं जायचं. मग जात्याचा आवाज कसा येतोय? गर 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 गर. पुढचा शब्द आपला आहे गर गर. गारीगार नाही बरं का. काहीला गारीगार खाऊ वाटेल गरगरावर, पण शब्द गरगर आहे लक्षात ठेवा, कारण आपल्याला विना काना मात्रेचे लिहायचे. ठीक आहे. आणि बरेच जण असं काय म्हणतात, घरघर 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 घरघर. हा पण शब्द लिहू शकतो आपण, घर घर. बघा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही. घरघर आणि घरघर. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये घ वरूनच आणखीन एक छान असा शब्द मी सांगतो. काय? तुम्ही लक्षात घ्या. कसं? आता एखादं म्हणतात ना, काय सांगू, जीवनामध्ये घसरणच लागली, आहे का नाही? तुम्ही ऐकला असाल शब्द. तर पुढचा शब्द आहे आपला घसरण. अभ्यास नाही केल्यावर काय होतं? मार्काची घसरण लागते, म्हणून अभ्यास करावा लागतो. आलं का लक्षात? आणि जर घसरण लागली तर तुमची चकमक होते. काय करावं? झालं पैंजणाचा आवाज छन छन. पण बाबा आता तुमचंही मत घ्यावं लागेल. मत घ्यायचं म्हणजे कसं आहे, आपल्या राजकारणामध्ये कसं मत महत्वाचं असतं जनतेचं. मग त्याच्यावरून एक शब्द काय आठवतंय आपल्याला? जनमत. लक्षात आलं का? जनमत. जनमत जनमत जनतेचं मत. आलं का लक्षात? आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? मी एक शब्द सांगितला होता तुम्हाला, ज्यावेळेस आपलं काय होतं? झरा. बरोबर आहे, झरा वाहतंय खळखळ, पण आवाज येतोय झरझर. पुढचा शब्द झरझर. झरझर. आलं का लक्षात? अशीच ना. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा तुम्ही. शाळेमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस एखादा आपल्या बरोबरीला येतो किंवा आपल्याला मार्क पडायला एखाद्याच्या बरोबरीचे मार्क पडले तर काय होते? ते लाल लाल होऊन आपल्याकडे कसं बघतंय? टकमक 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 बघतंय. यानं कसं काय एवढे मार्क घेतले? पुढचा शब्द काय आपला? टकमक टकमक. पाहू द्या, पाहिलं तर टकमक. आपण पुढं जायचं. काय विद्यार्थी मित्रांनो, मार्क घेऊन पुढं जायचं, त्याच्यासोबत नाही लढायचं. त्याच्यामुळे त्याला बघू द्या काय बघायचं, टकमक टकमक टकमक. आलं लक्षात? आणि भांडणं करायचं नाही. जर वाटलं आपल्याला पुढचा लय पेटला आहे बाबा, शाळा सुटली की आपलं पाठीवर बॅग टाकायची, दप्तर, आणि टमटमनं घरी जायचं. काय? टमटमनं घरी पळायचं. पुढचा शब्द काय? टमटम. लक्षात घ्या. टम टम. नाही लिहिलं, एक मिनिट. टम टम शब्द घ्या लक्षात. टमटम. आलं लक्षात? आणि घरी जाऊन दणक्यात खायचं. आणि कसं राहायचं? ठणठणीत राहायचं. कसं राहायचं? ठणठणीत. पण आपल्याला ठणठणीत शब्द घ्यायचा आहे का? नाही. आपल्याला त्याचा शॉर्ट फॉर्म कसा घ्यायचा? बिना काना मात्राचा घ्यायचा. ठणठण. ठणठण गोपाळ नाही राहायचं, ठणठण राहायचं फक्त. ओके, लक्षात आलं? ठणठणीत राहायचे, पण शब्द घ्यायचा ठणठण, कारण आपलं काय चालू आहे? विना काना मात्रेची 4 अक्षरी शब्द. त्यामुळं शब्द पण ठणठण घ्यायचा, ठणठणीत नाही घ्यायचा. राहायचं ठणठणीत, खायचं ठणठणीत, जागायचं ठणठणीत, पण शब्द घ्यायचा ठणठण. ओके. मग आता ते झालं. त्याच्यानंतर दुसरा शब्द मी तुम्हाला असाच सांगतो. कसा? ठक 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 आणि ठक. कसा आहे शब्द? ठक 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 ठक. हृदय कसं वाटत? धक धक धक. तसं ठक ठक. हृदयाचे ठोके वाटतात आपले. धड 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 धड. मग तो पण शब्द घेऊ आपण. धड धड पण घेऊ आणि धक धक पण घेऊ. हे शब्द सापडले आपल्याला, हे नाही? धड धड आणि धक धक. आता
काही जण म्हणते हा इंग्लिश शब्द लिहिला, आहे बाबा मराठी पण आहे, दोन्हीकडे वापरू शकता, आहे की नाही? हां, माझ्या जीवाची तळमळ काय आहे, तुम्ही शिकले पाहिजे, तुम्हाला शब्द आले पाहिजेत. त्याच्यामुळं पुढचा शब्द कोणता घेणार आहे मी? काय आहे माझी? तळमळ. तळमळ. ओके, तळ आणि मळ, तळमळ. काय बाबा, तुम्ही शिकले पाहिजे, ही माझी तळमळ आहे. ओके, ठण ठण, ठक ठक, धड धड, धक धक, तळमळ. आता आपल्याला पुढं काय करायचं? शब्द जसं उन्हात गेलं माणूस आणि उन्हातून खेळून आल्यानंतर काय होतं, जीवाची तगमग लाई लाई होते, है की नाही? मग पुढचा शब्द काय आपल्याला सापडला? तगमग. छान शब्द आहे तगमग, आहे की नाही? तगमग. तगमग. तर विनाकाना मात्रेचा हा जो 4 अक्षरी शब्द आहे तगमग, हे काय होतं, उन्हातून आल्यानंतर आपल्या जीवाची होते लाई लाई, ते शब्द त्याच्या रिलेटेड, त्याला जोडून हा तगमग हा एक शब्द आहे. तर लक्षात घ्या, हे शब्द शिका आणि याची प्रॅक्टिस करीत राहा. ओके, चला तर पुढचा काय करू? मी तुम्हाला जसं म्हणलं होतं माझी तळमळ आहे बाबा, तुम्ही शिकावी म्हणून असे शब्द आणतो मी तुमच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये मी काय केलेले, तन मन धन अर्पण करून तुम्हाला शिकवतोय. तर तुम्ही फक्त तन मन लावा, धनाची काही गरज नाही. कारण काय, शिक्षा हेच मोठं धन आहे. तुम्ही शिकलात, मला मिळाले, माझं धन मला मिळालं. त्यामुळं पुढचा शब्द आपल्याला घ्यायचा आहे तन्मन, जे की तुम्ही तन आणि मन लावून शिकायचं आहे. जसं मी तन्मन लावून आणि धन लावून तुम्हाला शिकवतोय, पण तुम्ही शिकलात म्हणजे मला धन मिळालं, आहे की नाही? तशा पद्धतीनं. नाहीतर काय खिल्ली उडल, थरथर करता, थरथर नाही व्हायचं अजिबात. कारण मी तुम्हाला हसत खेळत आणि एकदम सोप्या पद्धतीत शिकवणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करायचे कारण नाही. काय नाही तर उठून थै 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 कराल, थै थै अजिबात करायचं नाही, शांत राहायचं, थरथर व्हायचं नाही आणि थै थै करायचं नाही, हसत खेळत शिकायचं. कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असंच बघायला भेटणार आहे, असंच शिकायला भेटणार आहे. त्यामुळं तुम्ही जोडून राहा. पुढं आणखीन भरपूर मजेशीर शब्द आहेत. पुढचे शब्द मी काय घेणार माहिती का? दगदग. आम्ही तुमच्यासाठी करणार आहे दगदग, पण तुम्ही कसं शिकणार आहे? आरामात, हसत खेळत. लोड अजिबात घ्यायचं नाही आपल्याकडे. आपण कसं आहे, तुम्हाला चांगलंच शिकवणार आहे, सोप्या भाषेत शिकवणार आहे. ते दलदलीत नाही पाठवणार तुम्हाला. त्यातल्या दलदल म्हणजे कसं, किंवा हे करू ते करू, कसं करू, काय करू. अजिबात नाही, एकदम रिलॅक्स, टेन्शन नाही घ्यायचं. ओके, दलदल. पुढचा शब्द काय भेटला का नाही आपल्याला? दलदल. जरा असेल तुम्ही दल, बरोबर नाही? बघा पुढचा शब्द काय? दलदल. त्यामुळं दडपण अजिबात घ्यायचं नाही. आपण तुम्हाला शिकवणार एकदम चांगल्या पद्धतीत, त्यामुळे माझ्यावर दडपण नाही, तुम्ही दडपण घ्यायचं नाही. पुढचा शब्द भेटला की नाही आपल्याला? मी सांगतोय ते प्रॅक्टिकलीच सांगणार आणि ते तुम्हाला शिकवणार. त्यामुळे काय, अजिबात दडपण घ्यायचं नाही. पुढचा शब्द घेणार आहे मी इथं, दडपण. जे की तुम्ही अजिबात घ्यायचं नाही, हसत खेळत अभ्यास करायचा. आपल्याकडे दहशत नावाचा विषयच नसतो. अभ्यास करायचा, खुश राहायचं, दहशत अजिबात नाही. आपली दहशत घ्यायची. शबनम शरबतकर, है नाही? अशा पद्धतीनं असे भरपूर आहेत हो. लिहिले तर किती भरपूर बनतील, पण मला तुमच्याकडून बी पाहिजेत ना काही. मी जे शब्द दिलेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात कंटाळा करायचा नाही. अशा पद्धतीचे वाक्य बनवायचे. बघा हे किती छान वाक्य आहे का नाही? त्यामुळं तुम्ही असे वाक्य बनवायचे, कमेंटमध्ये कळवायचे मला. विना कानामात्रेचे 4 अक्षरी शब्द पण कळवायचे आणि वाक्य पण कळवायचे. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. हो, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला असंच हसत खेळत शिकायला भेटणार आहे, कंटेंट मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही बोर होणार नाहीत. आणि हो, महत्त्वाचं कंटेंट भेटणार आहे बरं का. कारण तुम्ही वाचायला शिकणार आहेत खडखड, मराठी असो इंग्लिश असो. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस तुमच्या कमेंट वाचल त्यावेळेस तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन मजेशीर पद्धतीनं, कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुम्ही शिकू शकता, याच्यावरती आम्ही फोकस करू, लक्ष देऊ. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.